आटपाडी तालुक्यात राजकीय समीकरणांची तगडी उलथापालथ झाली असून शिवसेना शिंदे गटचे उपतालुका प्रमुख रमेश उर्फ बंडू शेठ कातुरे यांनी भाजपात प्रवेश करून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे। मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला। स्थानिक राजकारणात या घटनेचे वर्णन मोठा राजकीय भूकंप असे केले जात आहे। भाजपात केवळ बंडू कातुरेच नव्हे तर माजी उपसभापती तानाजी शेठ यमगर, माजी समाज कल्याण सभापती नाना मोटे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी विश्वासाने कमळ हाती घेतले। त्यात मदन भाऊ कातुरे, कैलास शेंडगे, टी.के. वाघमोरे सर, यमगर शेठ, प्रमोद राजमाने, अविराज यादव, के माने सर, दादासाहेब भानुसे, विक्की बेरगळ, विक्रम माने, रंगनाथ माळवे, बाळासाहेब एडगे, नामदेव एडगे, मंदार आंधळकर यांसारख्या प्रभावी कार्यकर्त्यांचा समावेश आहे। या मोठ्या लोंढ्यामुळे आटपाडीत भाजपचा पाया अधिक भक्कम झाला आहे। शिंदे गटाचे आमदार बाबर या गटाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे बंडू कातुरे हे तानाजीराव पाटील यांचे निकट सहकारी मानले जात होते। झरे गावातील त्यांचा पडळकर बंधूसोबतचा वैचारिक संघर्ष जिल्हाभर चर्चेत असतानाच अचानक झालेली ही घरवापसी शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का समजला जात आहे। या पक्ष प्रवेशात स्वतः गोपीचंद पडळकर उपस्थित होते, त्यामुळे जुन्या वैमनस्यावर पडदा पडत मनोमिलन झाले असे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत। पडळकर यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, जुन्या सहकार्यांचे स्वागत, नव्या उमेद, नव्या जोमाने संघटन अधिक मजबूत। राजकीय विश्लेषकांच्या मते हा प्रवेश भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये रणनीतिक फायदा देणारा ठरणार आहे। या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, गणेशदादा भुते, सर्जेराव उर्फ ऋषीभैया टकले, जे जानकर, कैलासजी वाघमारे, NP खर्जे, अजित भानुसे, दिलीप बुवा खिलारी, मुन्ना भाऊ चव्हाण, विलास चव्हाण यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स।